नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, शिक्षकांना टीईटी बंधनकारक या संदर्भात 1 सप्टेंबर 2025 ला कोर्टाने निर्णय दिला आणि या निर्णयाच्या अगेन्स्ट शिक्षकांनी बऱ्याच ठिकाणी निवेदन आंदोलन केली आणि आता त्या दरम्यान म्हणजे शिक्षण विभागाचा किंवा आपल्या सरकारचा याबद्दल काय म्हणणं आहे काही कळत नव्हतं। हे दुसऱ्या मार्गाने आता जवळपास सरळ सरळ समोर आलेलं आहे की शिक्षकांना टीईटी बंधनकारकच होणार आहे का? कारण या संदर्भात शिक्षक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित सगळ्या डिपार्टमेंटला जेव्हा निवेदनं दिली गेली आणि हे मुद्दे मांडण्यात आले त्यावेळेस प्रत्येकानेच याच्यावरती आपण नक्कीच उपाय काढू असं सांगण्यात आलं होतं। पण आता या डिपार्टमेंटकडनं GR सुद्धा इथे समोर आलेले आहे आणि GR टाकून निर्गमित करून आता संबंधित शिक्षकांना टीईटी बंधनकारकच असणार आहे असं सांगण्यात येते। वेळोवेळी त्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण अपील करू शकत नाही वगैरे वगैरे, पण मुद्दे तर मांडू शकत होते। पण आता हा GR काय सांगतो थोडक्यात मी मला सांगतो। शासनाचा नवीन GR त्याचे निकष काय आणि कुणाला लागू होणार थोडक्यात समजून घेऊया। तत्पूर्वी बघा, ज्यांना ज्यांना टीईटी येणाऱ्या टीईटीला सामोरं जायचं असेल, द्यायची असेल तर, आणि तुम्हाला माहिती असेल की आता हिवाळी अधिवेशनामध्ये पण घोषित करण्यात आलंय की टीईटी वर्षातनं 2दा होणार आहे। आता अपकमिंग टीईटी असणार आहे जून जुलैमध्ये आणि डिसेंबरमध्ये तुमची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण टीईटी असणार आहे। म्हणजे पुढच्या वर्षात 2 टीईटी आणि 2 CTET पण एक्झाम असणार आहे। सो तयारीसाठी इग्नाइट अकॅडमी नेहमीच तुमच्या बरोबर असते। द्रोणा 8.0 बॅच स्टार्ट झाली 22 डिसेंबर पासून। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, पेपर 1 ची बॅच आहे, पेपर 2 ची बॅच आहे, पेपर 1+2 ची पण बॅच आहे। त्याचबरोबर तुम्हाला टीईटी आणि CTET एकत्रित जर तयारी करायची असेल तर त्या संदर्भात सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, पेपर 1 आणि पेपर 2 ची। शिक्षकांसाठी स्पेशल अशी ही बॅच असणार आहे। यामध्ये शिक्षकांना त्यांच्या वेळेनुसार ह्या बॅच बघता येणार आहे। सो या दोन्ही बॅचमध्ये टू द पॉइंट टीचिंग आहे, तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये मिळणार आहे। सो जर तुम्ही आमचे जुने विद्यार्थी असाल शिक्षक भरतीच्या बॅचमध्ये तुम्हाला 50% ऑफ आहे आणि तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर न्यू इयरचा कोड वापरून तुम्ही म्हणजेच NY 2025 हा कोड वापरून तुम्ही 25% ऑफ पण घेऊ शकतात। ही ऑफर तुम्हाला लिमिटेड आहे। सो खाली तुम्हाला बघू शकतात, कोड पण दिलेला आहे आणि डेट पण दिली, लिमिटेड ऑफर आहे, लगेच जॉईन करू शकतात। चला आता मुख्य मुद्द्याकडे मला घेऊन जातो। हा एक GR आलाय बघा, नवीन वर्षात हा नवीन GR आलाय पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2026 ला। GRचं टायटल बघा, प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याबाबत। म्हणजे शैक्षणिक अर्हता आतापर्यंत होतीच, आतापर्यंत व्यावसायिक अर्हता पण होती, पण आता TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे। आता बऱ्याच उमेदवारांना वाटेल सर इथे TETच लिहिलेलं आहे, CTET चालेल काही? असं TETला CTET ही काय आहे? ही समतुल्य अर्हता असणार आहे। हा जो GR आला आहे हा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आहे। आता आदिवासी विकास विभागाचा आला म्हणजे त्यांनाच लागू आहे हे नक्की, पण असा यांना जर लागू असेल तर बाकी सगळ्या शिक्षकांना लागू असणार, यात काही वेगळा बदल नाही आहे। त्या संदर्भात GR 1-2 दिवसाच्या अंतराने तो पण येऊन जाईल। सो आदिवासी विभागाचा हा GR आला आहे। यांनी काय सांगितलं थोडक्यात आपण बघणार आहोत ह्या मुद्द्यामध्ये। डायरेक्ट मी तुम्हाला GR कडे घेऊन जातो। बघा हा GR तुमच्या समोर आहे। ह्या GR मधले पॉईंट बघा काय प्रस्तावना त्यांनी काय सांगितली। शासन निर्णय देताना त्यांनी बघा हे पाठीमागचे रेफरन्सेस दिलेले आहे आणि 25 सप्टेंबर 2017चा लास्ट रेफरन्स आहे। आता यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय, केंद्र शासनाचा बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरुवात झाली बघा, पासून सुरू करण्यात आली। केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, ज्याला आपण NCT म्हणतो, यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी बघा शिक्षक कोणते 1 ते 8वीचे शिक्षक यांनाच हे लागू करण्यात आलेलं आहे। किमान व शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य केली आहे। त्या अनुषंगाने सदर नियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 2013 ला एक GR सुद्धा काढलेला होता। सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कोण आहे, त्याच्या खाली शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल, यामधील म्हणजे ह्या 4 स्कूल बघा, यामधील शिक्षकांना शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व किमान शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य करण्यात आली आहे।
तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, बघा इथं शासकीय आश्रमशाळा म्हटल्या, इथे सर्व आलाय, सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या, बघा आता 100% काही उत्तीर्ण नाहीचे शिक्षक, उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता इथे बघा 2 वर्ष तुम्हाला दिलेली आहे, 2 वर्षात तुम्हाला टीटी पास व्हावं सांगितलंय. त्यात हा एक मुद्दा आहे की 3 संधी त्यांनी दिलेल्या आहे. आता 3 संधी म्हणजे अशा कशा पकडायच्या, तर टीईटीची पहिली संधी, दुसरी संधी आणि टीईटीची तिसरी संधी, अशा 3 संधी देण्यात आलेल्या आहेत. आता पुढे बघूयात काय म्हणलंय, हे लिखित स्वरूपात मी तेच तुम्हाला सांगतोय. पुढे आता त्यांनी पुढे सांगितलं, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील अंजुमन इशात ए तालीम याची हे तुम्हाला हा जी आर तर हे सगळं माहिती आहे. त्यांनी हा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो निर्णय इंग्लिशमध्ये त्यांनी टाकलेला आहे. मग उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकाद्वारे शासन पुढील प्रमाणे निर्देशित करत आहे. आता हा नियम किंवा आता हा निर्णय काय झाला थोडक्यात समजून घेऊया. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या, बघा पहिले लागू झाल्याचे शिक्षक म्हणून नियुक्ती असेल ना, नियुक्ती केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजेच 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. आता 3 संधी तो मुद्दा सोडा. आता निर्णय झाला आहे की 2027 पर्यंत 1 सप्टेंबर 2027 पर्यंत जितक्या टीईटी होतील यामध्ये तुम्हाला पास होणं, पात्र होणं गरजेचं आहे. पात्रतेचे निकष तुम्हाला माहिती आहे, ओपनसाठी तुम्हाला 60% लागतात आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना 55% मार्क लागतात. किती मार्कांची एक्झाम असते, 150 मार्कांची एक्झाम असते. 150 पैकी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 82 लागतात आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 150 पैकी कमीत कमी 90 मार्क लागणार आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो. नमूद केलेल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. जो शासनाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तोच त्यांनी लागू करण्यात आलेला आहे. तुम्ही जर ह्या 2 वर्षात पात्रता परीक्षा पात्र नाही झालात तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल. तिसरा मुद्दा, राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. म्हणजे जे टीईटी पास आहे त्यांचीच आता निवड इथून पुढे होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदे कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. कंत्राटी पद्धतीने घ्या, पण पात्र असणाऱ्या शिक्षकांनाच घ्यायचंय, नसेल तर कंत्राटी पद्धतीने घ्या असं पण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. आता संस्थेला सांगितलंय की तुमच्या स्वनिधी तुमची जी असेल त्यातनं हे कंत्राटी पद भरण्यात यावं, त्याचा निधी तुम्हीच उपलब्ध करावा. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये आणि हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे. त्या जी आर बद्दलची माहिती आहे. प्रवीण साठे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी हा निर्गमित केलेला जी आर आहे. आता हा जी आर थोडक्यात तुम्हाला मी सगळे मुद्दे सांगितलेले आहे. ह्या जी आर मध्ये एक्झॅक्टली काय म्हणायचं ना, पदोन्नती मिळवण्यासाठी तुम्हाला काय पात्रता होणं गरजेचं आहे. शिक्षक पद टिकवण्यासाठी तुम्हाला टीटी पात्र होणं गरजेचं आहे. मुदत तुम्हाला 2 वर्ष दिली आहे. 1 सप्टेंबर म्हणजेच 1 सप्टेंबर 2027 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. आणि टीटी किती वेळ होणार आहे इथून पुढे विचार केला तर तुम्हाला 3 संधी टीईटीच्या असणार आहे आणि 3 संधी सीटीटीच्या असणार आहे. ह्या 6 संधीमध्ये तुम्हाला टीईटी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 90 मार्क म्हणजे 60% आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना 150 पैकी कमीत कमी 82 मार्क
मार्क म्हणजे 55% मार्क पाडणं अपेक्षित आहे. इथे शिक्षक ज्या कॅटेगरीतून नियुक्ती झाला असेल, ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरून तो नियुक्त झाला असेल त्या कॅटेगरीचा इथे विचार करू शकता तुम्ही. किंवा आता दुसरा मुद्दा, रिसेंटली तुमची जर कॅटेगरी बदल झाला असेल तर त्या कॅटेगरी सर्टिफिकेटचा वापर करून सुद्धा तुम्ही यानुसार इथे पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे. सो या संदर्भात तुम्हाला अजून काही शंका असेल, तुमचे काही कमेंट असेल, तुमचं काय म्हणणं असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही डाऊट असेल, प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. पण आता शिक्षकांना टीईटी बंधनकारक झाली असे GR शासनाने पण काढलेले आहे, सर्वोच्च न्यायालयाने पण निर्णय दिलेला आहे. सो शिक्षकांना तयारीसाठी लागणारी सगळ्या गोष्टी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे फार कमी फीमध्ये. दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. याचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती पण अवेलेबल आहे. लेक्चर बघत असताना तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता नाही आलं तर लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट पाहू शकता, किती वेळेस पाहू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो याबद्दल काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज हे ॲप आहे, ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. सो शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, यावरती तुमचं म्हणणं काय नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.